jungle. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई गव्हर्नन्ससाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा सन्मान. डिजिटल प्रशासनात सांगलीचा झेंडा. जिल्हा परिषद सांगली राज्यात दुसऱ्या स्थानी. सांगली दिनांक 28 जिमाका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी 150 दिवसाच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात 200 पैकी 195 गुणांसह सांगली जिल्हा परिषदेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांना आज प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात 150 दिवस ई गव्हर्नन्स तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसाच्या महत्त्वाकांक्षी ई गव्हर्नन्स कार्यक्रमाची यशस्वी आणि प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयाचे 7 प्रमुख निकषावर मूल्यमापन करण्यात आले. यात कार्यालयाची अधिकृत वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानाचा वापर या बाबींचा समावेश होता. या सर्व कष मूल्यमापनात पुणे जिल्हा परिषद पहिल्या क्रमांकावर आली, तर सांगली जिल्हा परिषदेने 195 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. ठाणे, नागपूर आणि नाशिक जिल्हा परिषदांनी अनुक्रमे 3रा, 4था आणि 5वा क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन प्रमोद काळे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांनी राबवलेल्या ई गव्हर्नन्स उपक्रमामुळे नागरिकांना जलद, पारदर्शक व सुलभ पद्धतीने शासकीय सेवा उपलब्ध झाल्या. यामध्ये सेवा हक्क कार्याअंतर्गत सर्व 14 अधिसूचित सेवा 100% ऑनलाईन, ई ऑफिस कार्यप्रणालीचा प्रभावी वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये लोकमित्र, बैठक सारांश प्रणाली आणि दस्तऐवज पडताळणी प्रणाली, ब्लॉकचेन यासारख्या अनुप्रयोगाचा निर्मिती, संवाद यंत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सूचना अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमातून सांगली जिल्हा परिषदेने नागरिकांना लोकाभिमुख सेवा दिल्या. सांगली जिल्हा परिषदेने कार्यालयीन कामकाजात अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पारदर्शकता, गती आणि लोकाभिमुख सेवा देण्याचा उल्लेखनीय प्रगती साधल्याची नोंद राज्य स्तरावर घेऊन आज हा गौरव करण्यात आला. यशामुळे जिल्हा परिषद प्रशासनास नवी ऊर्जा मिळाली आहे. भविष्यातही डिजिटल उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नमस्कार. आज मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषदेला राज्यातील दुसरी सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद CO म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 150 दिवसाच्या महत्त्वाकांक्षी ई गव्हर्नन्स प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमाच्या इफेक्टिव्ह अंमलबजावणीकरिता सांगली जिल्हा परिषद CO आणि सांगली जिल्हा परिषदचे सर्व चमू आपण सर्वांचं या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये योगदान आहे. यामध्ये आपण ई ऑफिस प्रणालीचा अंमलबजावणी करून राज्यातील सर्वात जास्त फायली ह्या ई ऑफिस प्रणालीद्वारे निपटारा करण्याचा सांगली जिल्हा परिषदेने कार्य केलं आहे. यासोबतच सरासरी 8 दिवसापेक्षा कमी दिवसात फायलीचा निपटारा करणे, नागरिकांच्या तक्रारी सॉल्व्ह करणे व ग्रीव्हान्स रिट्रेसलमध्ये सर्वात जास्त चांगलं समाधानकारक फीडबॅक असणे या बाबींचा समावेश आहे. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GIS, ब्लॉकचेन, व्हॉट्सॲप चॅटबॉट यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुशासन सुनिश्चित करण्यासाठी आणि आपल्या प्रशासकीय सर्व्हिस डिलिव्हरीची इफिशियन्सी वाढवण्यासाठी आपण सांगली जिल्हा परिषदेमध्ये प्रयत्न केलेले आहे. त्यामुळे आपल्याला AIचा वापर करून विविध शासकीय योजनांचा लाभार्थी स्वतः शोधू शकतात की ते कोणकोणत्या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच ब्लॉकचेनच्या माध्यमातून आपण विविध सर्टिफिकेट जे इश्यू करतो ते कोणत्याही फ्रॉड नाही आहे, टॅम्पर प्रूफ सर्टिफिकेट आहेत याची सुनिश्चिती केली जाते. तसेच आपल्या GIS टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण जिल्हा परिषदचे विविध असेट्स, इमारती मॅप केलेल्या आहेत आणि आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपला इमारत कर वाढवण्यासाठी सुद्धा मदत झालेली आहे. या जिल्हा परिषद सांगलीच्या यशामध्ये सर्व जिल्हा परिषद टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. यामध्ये विशेषतः अतिरिक्त कार्यकारी अधिकारी मनोज जाधव साहेब, डेप्युटी CO सामान्य प्रशासन प्रमोद काळे, त्यांची सामान्य प्रशासन विभागाची संपूर्ण टीम आणि सर्व विभाग प्रमुख त्यांचे स्टाफ आणि कर्मचारी यांच्या एकत्रित सहकार्याने आज सांगली जिल्हा परिषदेला
आपल्याला राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगिरी करण्यात आलेली आहे. मी पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.